ढगफुटी सदृश्य पावसामुळे पूर आलेल्या भागाला पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भेट देऊन पाहणी केली। बुधवारी मध्यरात्री सोलापूर शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं हद्दवाढ भागात सर्वत्र हाहाकार माजला। घरात पाणी आल्यानं अनेक नागरिकांनी रात्र जागून काढली। दरम्यान शुक्रवारी सकाळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्या समवेत बाधित भागाला भेट देऊन पाहणी केली। यावेळी पालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांची यात प्रमुख उपस्थिती होती। दरम्यान पाणी साचू नये म्हणून प्रशासनाला योग्य त्या सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शहरातील झोपडपट्टी भागात ड्रेनेज आणि पाण्याची प्रामुख्याने समस्या असून यावर तात्काळ कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी तातडीनं बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं। सोलापूर शहरातल्या खास करून कचऱ्याचा आणि पाण्याचा आणि ड्रेनेजचा तिन्ही विषय शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। आणि शहरातले काही भाग इथं असे आहेत, खास करून स्लम एरिया जो आहे त्यामध्ये पाण्याचा आणि ड्रेनेजचा व्यवस्थाचा खूप मोठी अडचण आहे, स्वच्छतेची अडचण आहे। त्या संदर्भात आज शहरातल्या बऱ्याच ठिकाणी आज मी भेट दिली आणि तिथली वस्तुस्थिती समजून घेतलेली आहे। आणि ही जोपर्यंत वस्तुस्थिती समजत नाही तोपर्यंत त्याचा उपाय करणं एवढं सोपं जात नाही, म्हणून आपण ही भूमिका घेतली। मला वाटतं बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे खूप मोठे प्रॉब्लेम आहेत, ड्रेनेजचे प्रॉब्लेम आहेत, पिण्याच्या पाण्याचा विषय प्रॉब्लेम आहे। आणि सगळ्यात मोठी अडचण जी आहे ती सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेची अडचण आहे। तोही विषय समोर आलेला आहे आणि मी तातडीनं आत्ताच बैठक साधारण 8:30 पावणे 9ला मी आत्ताच बैठक घेतली आहे आणि त्यामध्ये या सगळ्या उपाययोजना करण्यासंदर्भात काय करता येते याची माहिती घेऊन आपण त्याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी। यावेळी भाजप शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर, माजी महापौर श्रीकांचना यनम, रंजिता चाकोते, नागेश सरगम यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते।